नमस्कार. मी गौतमी गोदावरी. पुष्प 71वे अंतिम पुष्प. पूर्व सागरावरून डमरूचा नाद ऐकू येतोय. माईचे मन पूर्व सागरावर दाखल झाले आणि माईचा गोंधळ उडालाय. ती डमरूच्या अनाहूत नादाकडे खेचली जातीये. हे काय अघटित! हा डमरूचा नाद येतोय म्हणजे प्रभू साकार होत आहेत का? ती सागराकडे पाहते. पूर्वा रंग बदलते. निशेच्या काळ्या रंगावर आधी निळ्या नि मग लाल रंगांचे आगमन. पण हा लाल रंग मोहक वाटत नाहीये आणि हा डमरूचा नादही मंगल वाटत नाहीये. काय म्हणतोय हा नाद? तिने त्या ध्वनीकडे चित्त एकाग्र केले आणि ती थक्क झाली. प्रभू प्रभू प्रभू, थांबवा हा ध्वनी. हा तांडव करण्यापूर्वीचा नाद आहे. हा नाद मला सांगतोय की तुम्ही आता तांडव करणार. काय झाले तुम्हाला तांडव करायला? पूर्व सागरावर एक आकार साकार होतोय. माई मात्र नेत्र विस्फारून पाहते. कारण समोर साक्षात त्र्यंबक राज अवतीर्ण होत आहेत. विराट स्वरूपात त्यांची पदकमले पूर्व सागरावर स्थिरावत आहेत आणि शिरकमल गगनाला भिडलंय. एका हातातील त्रिशूळ समुद्राच्या तळाशी जाऊन भिडलंय तर डमरू आकाशाजवळून नाद करतोय. हे काही माईला दर्शन देण्यासाठी साकार होत नाहीयेत आणि माई समजून चुकली. आता तांडव, त्यानंतर तृतीय नेत्र उघडून समोर जे दिसेल त्याचे भस्म. तिची अस्वस्थता शिगेला पोहोचली. हा माझा पती माझ्या लेकरांचे भस्म करेल. मला काहीतरी केले पाहिजे. काय करू? प्रभू तो डमरू आधी थांबवा आणि मी काय म्हणते ते ऐका. माईची आरोळी आकाशाला भेटली आणि डमरूच्या आवाजाची तीव्रता कमी होते पण थांबत मात्र नाही. पुन्हा माई गरजली. तुम्हाला एवढा क्रोध येण्याचे कारण काय? काय पत्नीने पतीला मुलांच्या तक्रारी सांगू नयेत? तरी क्वचितच मी माझा निषेध तुमच्यापर्यंत पोहोचवते. एरवी सारं काही मी सहन करते. मला माहिती आहे ना माझा धनी कसा आहे ते. एक तर हे टोक नाहीतर ते टोक. मधला रस्ता तुम्ही कधी काढलाच नाही. अरे केली मी तक्रार अधूनमधून तर काय लगेच तांडव करायचे? 2 रट्टे पोरांना मारायचे, त्यांचे कान पिळायचे, म्हणायचे पुन्हा आईला त्रास दिला तर याद राख आणि विषय मिटवायचा. ते तर नाही. एक तर पत्नीकडे पाहणारही नाहीत, तिचे काही ऐकणारही नाहीत आणि पाहिलेच तर हे असे आर नाहीतर पार. दिल्या मी 4 शिव्या पोरांना. त्याने काही त्यांना खड्डे नाही पडणार. मांजरीचे दात काही पिलांना लागत नाहीत नि आईचा शाप मुलांना लागत नाही. मी जो त्रागा करते तो त्यांच्या भल्यासाठीच ना. वाटते मलाही कधी कधी एवढ्या समर्थ पतीची मी पत्नी आणि काय ही माझी दुरावस्था याची खंत वाटते कधी कधी. पण म्हणून पतीने काय माझी लेकरे मारायची? कुठून दुर्बुद्धी होते मला तुम्हाला काही सांगण्याची काही समजत नाही. आता पुन्हा डमरूचा नाद वाढला तशी माईची घालमेलही. प्रभू तुम्हाला काही सांगणार नाही. मी आणि माझी लेकरे आम्ही पाहून घेऊ पण तो नाद थांबवा. हो नाद थांबवा. प्रभू मी तुमच्या पाया पडते. मी तुमची क्षमा मागते. माझ्या मुलांचा नाश करू नका हो. जशी असतील तशी ती माझीच लेकरे आहेत ना प्रभू. गोदावरीचा आक्रोश ऐकू आला तर तांडव करता येणार नाही आणि मग या नतद्रष्ट कार्ट्यांना धडा शिकवता येणार नाही. म्हणून महादेवाने डमरूचा ध्वनी कर्कश केलाय. आता माईला काहीच पर्याय दिसत नाही. तिने समुद्राला आज्ञा केली, उंच लाटा निर्माण कर, उंच लाटा निर्माण कर. हे ऐकून समुद्राचा गोंधळ उडालाय. कारण महादेवांचा क्रोध तो जाणतोय पण शेवटी तो मातोश्रींचा आहे. पुढे जे होईल ते होईल असा विचार करून जशी आज्ञा मातोश्री म्हणून समुद्राने उंच लाटा निर्माण केल्या. माई गरजते आणखी उंच लाट निर्माण कर, आणखी उंच लाट निर्माण कर, गगनाला भिडेल अशी. आणि सागराने उंच लाट निर्माण करताच आई त्यावर आरूढ झाली, पित्याचा डमरू वाजवणारा हात धरण्यासाठी. धन्यवाद. श्री नारायणाच्या कृपेने 71 पुष्पांची माला मी गौतमी गोदावरीला अर्पण करते. माझी कन्या सौ
प्रीती मंगेश कुलकर्णी हिची खूप इच्छा होती की मी यूट्यूबवर अभिवाचन करावे. यापूर्वी मी ज्ञानतेचं देव हे रमेश बावकर यांचे पुस्तक, तसेच अमिता शाह यांचे काशी मार्तंड हे ललिता पाटील यांनी अनुवादित केलेले पुस्तक यांचे अभिवाचन केले होते. सौ अवंती अवधूत चक्रांकित यांच्या प्रेरणेने आणि सौ मधुमालती नंदकिशोर जोशी यांचे मी गौतमी गोदावरी या पुस्तकाचे अभिवाचन आज पूर्ण झाले. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि गोदामाईच्या आशीर्वादानेच हे शक्य झाले. तुम्ही सर्वांनी ते गोड मानून घेतले, याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद. लवकरच नवीन पुस्तकाचे अभिवाचन करण्याचा माझा मानस आहे. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.